धन्यवाद दरम्यान सेमीफायनलच्या दुसऱ्या सत्राला या ठिकाणी दुसऱ्या सामन्याला सुरुवात होते। सेमीफायनलचा या स्पर्धेतील दुसरा सामना रंगतोय आणि या सामन्यातील पहिल्याच सलामीचा लढाईचा बहुमान जातोय मैत्री कडवई संघाचा। आघाडीचा सलामीचा लढाई होतो आणि पहिल्याच लढाईमध्ये गुण हासिल केलाय। एक डिफेंडर शूटिंग ब्लॉक मध्ये पाठवलाय आणि त्याला दाद देण्यासाठी संघाचा संघनायक ज्याला आपण म्हणतो संघाचा कर्णधार विशाल माईन रेडमार्क वर येतोय। याचा मात्र एक जबरदस्त कामगिरी म्हणावं लागेल। पहिल्याच लढाईमध्ये गुण हासिल केला होता आणि त्याला दाद देण्यासाठी रेडमार्क वर आहे विशाल माईन। रेडी ऑन रेडमार्क विशाल माईन तो मैत्री कडवई अँड मैत्री कडवई तो विशाल माईन पुन्हा एकदा आणि बोनस पॉइंट दरम्यान दोन्ही संघाने आपलं खातं खोललंय। एक एक गुणाने गुण फलक आपण पाहतोय। एक जबरदस्त सामन्यामध्ये पुन्हा एकदा मैत्री कडवई कडून आक्रमण होताना आपण बघतोय। जबरदस्त सामन्यामध्ये दरम्यान कोणतेही धोका नाहीये। जस्टिन क्रमांक 5 मैदानात येतोय। एक जबरदस्त सामन्यामध्ये आपण पाहतोय। कबड्डी म्हटलं तर एक मैदानी खेळ असतो आणि या मैदानी खेळामध्ये हल्ले प्रति उत्तरे आणि आव्हानं कसे आव्हानं स्वरूपाने सजलेला कबड्डी खेळ या साडवली पातेरेवाडीच्या धर्तीवर सूर्यकांतीत मैदानावर रंगलेला सेमीफायनलचा दुसरा सामना आपण पाहतोय। एक जबरदस्त सामना आहे आणि सेमीफायनलच्या पहिल्याच सामन्यामध्ये फायनलचं तिकीट मिळवलेला संघ होता कालचे आहे देवरच महापुरुष संघ। मेगा फायनल द बिग फायनल मध्ये प्रवेश करतात झालेला पहिला संघ ठरला होता। आता मात्र बघायचं या सामन्यामध्ये कोणता संघ विजयी होतो। एक जबरदस्त असे दोन्ही संघ आहेत आणि या सेमीफायनलच्या दुसऱ्या सामन्यासाठी पुन्हा एकदा प्रचंड आत्मविश्वासाने एकमेकांसमोर उभे ठाकले। त्याला दाद देण्यासाठी जर्सी क्रमांक 5 मैदानात येतोय। महाराष्ट्राच्या लाल मातीच्या मैदानी खेळ मित्रांनो थोडीशी ताकद भरवत टेक्निक या खेळामध्ये आपण पाहत असतो। मैदानी खेळामध्ये हल्ले प्रचंड होत असताना काही वेळेला मैदानावर झटापट होत असतात आणि या ठिकाणी झटापट होते बघायचं। रेडा बाद होतोय मैत्री कडवई संघाला गुण बाहेर केला जातोय। जर मध्यरेषा पातळीवर पार केली गेली असते तर कौश आणि सुपर रेड ठरली असते। मात्र थोडीशी संयुक्त आणि इशारा दिला जातो काय एखादा गुण घ्यायचा काय अथवा विरोधी संघाच्या प्रांगणामध्ये बाहेर करायचा अशा स्वरूपाचं आक्रमण असताना रनिंग करण्याचा प्रयत्न होता। डॅश करण्याचा मात्र डॅश लावला जातोय आणि पुन्हा एकदा गुण जातो गंगोबा माईनवाडी संघाला। गंगोबा माईनवाडी संघाचा विशाल माईन पुन्हा एकदा रेडमार्क वर येतोय संघाचा संघ नायक। एक जबरदस्त सामन्यामध्ये आपण पाहतोय। सामन्यामध्ये पंच म्हणून कामकाज पाहताना सूरज जाधव सर समवेत या ठिकाणी अमर तटकरे सर दरम्यान या ठिकाणी सुरेश पातेरे सर कृपया व्यासपीठावर येण्याची खूप कृपा करा। संदेश साळके सर आहेत वेळाधिकारी म्हणून काम करतात आणि आमचे मित्र या मंडळाचे धडाडीचे कार्य करते। एक उत्कृष्ट सूत्रसंचालन नेहमीच करत असतात। एक दमदार अशी सुरुवात काल त्याने केली होती। मान्यवर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शानदार असा शुभारंभ झाला होता स्पर्धेचा। श्री देवी बागराई क्रीडा मंडळ साडवली पातेरेवाडी ऑर्गनायझिंग कबड्डी टुर्नामेंट and we are celebrating now third and last day of the tournament. स्पर्धेचा तिसरा आणि अंतिम दिवस अतिशय जल्लोषामध्ये क्रीडा स्पर्धा संपन्न होत असताना या शीटावरील उपस्थित मान्यवर आणि तमाम कबड्डी रसिकांचं पुन्हा एकदा शब्दसुमराने स्वागत करतो आणि घेऊन जातो पुन्हा एकदा सामन्याच्या दिशेनं। या ठिकाणी मात्र थोडासा डाबा कोपरा रक्षक थोडीशी ज्याला आपण म्हणतो थोडीशी चपळाई चढाई पटकरून पाहिली होती। या ठिकाणी पुन्हा एकदा त्याला दाद देण्यासाठी एक जबरदस्त असा खेळ आपल्याला बघायला मिळणार। दरम्यान पुन्हा एकदा संयमी खेळ झाला आपण म्हणतो।
तो बघायला मिळतोय आणि डायरेक्टचा इशारा दिला गेला तिसऱ्या चढाईचा इशारा एखाद्याकडून घालतला गेला अन्यथा शूटिंग ब्लॉकमध्ये आणि प्रचारण केलं जातं जर्सी क्रमांक 4 महाराष्ट्राच्या लालमातीतला मर्दानी खेळ मित्रांनो आणि या मर्दानी खेळामध्ये आपण पाहतोय जल्लोषामध्ये सुरू असणारा हा क्रीडा महोत्सव आणि हा सामना सेमीफायनलचा रंगलेला दुसरा सामना दरम्यान रनिंग टच केला होता एक गुण हासिल केला होता तिसऱ्या चढाईचा इशारा आणि बरेच टाकला जातो एक जबरदस्त असा चढाई कुठे बघायचे मैदानात काय घडतोय काय बिघडतोय तोच करण्याचा प्रयत्न होता ट्रिपल टू सिंगल वनचं क्षेत्ररक्षण आहे फुल ऑन फुल हाऊस संघ इकडे गुण घ्यावंच लागेल जर्सी क्रमांक 10 प्रयत्नांचे पराकाष्ठ ज्याला आपण म्हणतो ते आपल्या अंगी असणारे फक्त गुण या मैदानावर विस्तृत केले जातात आणि बोनस पॉइंट बरोबर टेक्निकल गुण हासिल केलं दरम्यान या ठिकाणी बरेचसा शांतती ठरतोय दोन्ही संघांसाठीचा महत्वाचा सामना आहे जबरदस्त सामन्यामध्ये एक्साइटिंग मॅच नक्कीच गुण फलक आता दोन्ही संघ 3-3 गुण फलकावर आपण बघतो आणि या ठिकाणी बघायचं त्यांचं काय निवडत होतं जाधव सर दरम्यान पुन्हा एकदा सुधारलेल्या सरपंचांच्या इशाऱ्याने सुरू होतो जर्सी क्रमांक 10 मैदानाचा आत्ता मात्र सोबतचा डिफेंडर चढाईसाठी सज्ज होतं आपल्या शूटिंग ब्लॉकमध्ये डिफेंडर्सनं खेळाडूंना इन करायचं असेल रिलाइज करायचं असेल जर रिलाइज करायचं असेल तर मात्र एक दमदार खेळ करावा लागेल साईड लॉबीमध्ये जातो की मी तुला टच केला आणि पंचायतीला दरम्यान गुण जातो दरम्यान जर्सी क्रमांक 5 पुन्हा एकदा मैदानात येतो मंजिलें मिले ना मिले दोस्तों ये तो मुकद्दर की बात है हम कोशिश भी ना करें ये तो बिल्कुल गलत बात है जिंदगी तो सपनों से बड़ी है जिंदगी तो सपनों से बड़ी है वक्त को मरहम बनना शिकलो हारना तो एक दिन मैच से फिलहाल जिंदगी जीना शिकलो आपण नेहमीच करत असतो चांगल्या प्रकारचा हा क्रीडा महोत्सव दर्जे प्रेक्षकांनी केलेल्या गर्दीमध्ये आपण पाहतो रंगलेला हा सेमीफायनलचा या स्पर्धेतील दुसरा सामना आहे एक जबरदस्त सामन्यामध्ये पुन्हा एकदा सामना करण्याचा प्रयत्न होणार कारण दोन्ही संघ सारखं साक्षीचे दोन्ही संघात मात्र या ठिकाणी 11 गुणात माईनवाडी संघाचे आणि माईनवाडीचे आणि 4 गुणात मैत्री कडवई संघाचा आता मात्र कमबॅक होण्यासाठी सज्ज असणारा मैत्री कडवई संघ सुपरट्रॅकर एक जबरदस्त सुपरराईड करावा लागतील मल्टीबॅट्स लावावे लागतील कारण समोरच्या संघाची आघाडी आहे आणि या आघाडीमध्ये जर बिघाडी निर्माण करायची असेल तर एक दमदार खेळ करावा लागेल मैदानावरच्या पितुरस्तर खेळाडूपेक्षा त्यांचं लक्ष भरून घ्यावं लागेल पद्धतीने आपल्यावर प्रतिसाद दोन्ही संघांसाठी अतिशय महत्वाचा सामना आहे की जमेगा फायनल फायनलच्या दिशेने घेऊन जाणारा सामना आहे जर्सी क्रमांक 10 पुन्हा एकदा मैदानात येतोय महाराष्ट्राच्या लाल मातीतल्या मैदानी खेळामध्ये आपण पाहतो हल्ले प्रति उत्तर प्रत्युत्तर आणि आव्हाने प्रति आव्हाने अशा स्वरूपात सजलेला कबड्डी खेळ या ठिकाणी मात्र मध्यरक्षकाकडे जबरदस्त बघायला मिळतो आणि पुन्हा एकदा गुण जातो आमचे गुरुवर्य आदरणीय बाबलाशेठ पाटील साहेब यांचे मित्र मुसरीहून आले मला वाटतं सुर्वे साहेब आपण व्यासपीठावर यावं एक जबरदस्त सामन्यामध्ये आपण पाहतोय जर्सी क्रमांक 5 मध्यरेषेजवळ स्थिरावतोय थोडंसं टाइमपास करतो त्याला जाणीव गुणांची आघाडी दरम्यान एक जबरदस्त सामन्यामध्ये पुन्हा एकदा खेळ सुरू होतोय मैत्री कडवई संघाचा भारतात चढाई होतो रांगोजा बाईकवाडीच्या डिफेंडर समोर 7 डिफेंडर समोर ट्रिपल टू सिंगल वनचा डिफेन्स असेल त्या ठिकाणी मात्र 2-2 1-2 असणार आहे आणि या क्षेत्ररक्षणासमोर आपल्या खेळाची प्रमुख दाखवतो ज्याला आपण म्हणतो कबड्डीसाठी आवश्यक असलेली संपूर्ण कौशल्य ज्या बहारदार चढाईपटूचा रंगरंग टाकून पडले दरम्यान टू आउट आहे तिसऱ्या चढाईचा इशारा एखाद्या आणि भरोसा टाकला जातो जर्सी क्रमांक 4 वर आता मात्र एखादा गुण घ्यावा लागेल अन्यथा शूटिंग ब्लॉकमध्ये बघायच्या मैदानात काय घडतंय काय बिघडतंय रिव्हर्स किकचा इस्तेमाल केला होता मात्र सफल होतोय सावर डिफेन्स अपेन डिफेन्स मध्ये दोन्हीमध्ये उत्कृष्ट अशी कामगिरी करताना जांगोजा माईनवाडी संघ आणि त्या संघासमोर 6 टक्के टक्कर देताना बघायला मिळतो मैत्री कडवई संघ
दरम्यान या ठिकाणी अँकर मंत्री सुद्धा काही अंतरावर केलेली पकड सक्सेस होतोय आणि एक गुण जातोय मैत्री कडवे सुद्धा. आता मात्र जर्सी क्रमांक 4 मैदानात येते पुन्हा एकदा सह्याद्रीच्या दरीतून नाद नदी तोंडला गरजला महाराष्ट्र गरजला तरसला आणि तरसला तर मित्रांनो कशासाठी तरसलेला असावा. शिंकल्या तो एखादा मोठे निघावा आणि तो सुभमय व्हावा त्याप्रमाणे या महाराष्ट्राच्या लाल मातीतून एखादा हिरा चमकावा आणि पुनश्च या महाराष्ट्राचं नाव देशाच्या इतिहास. यानंतर होणारा सामना मुलींचा सामना असेल. जिजाऊ माता देवरुख संघ वर्सेस वाघजाई साडवली. दोन्ही संघांसाठीचा हा मुलींचा संघ असणार आहे सामना असणार आहे. दोन्ही संघांसाठीचा पहिला पुकारा मंडळाचा वतीने पुन्हा एकदा सामन्याच्या दिशेने वळतोय. दुसऱ्या सत्राचा खेळ सुरू होतो. 13-6 गुणफलकार पहिल्या सत्रासाठी संपुष्टात आला होता. 13 गुण आहेत गांगोबा माईनवाडी संघाचे आणि 6 गुण आहेत मैत्री कडवाई संघाचे. या ठिकाणी संदेश कृष्णा पातेरे कृपया व्यासपीठावर या. या ठिकाणी तामणे यांच्या विरुद्ध दुसऱ्या क्रमांकासाठी सामना खेळला जाणार आहे. दरम्यान जसे क्रमांक 1 मैदानात येतोय. आता मात्र कमबॅक करण्याचा प्रयत्न होणार मैत्री कडवई संघाकडून. विशाल माईन आक्रमण धावताना आपण बघतोय. गांगोबा माईनवाडीकडून विशाल माईन ज्याने आपल्या बाहेरदार खेळाच्या जोरावर कित्येक मैदान गाजवले आणि आपल्या चतुर्थ खेळाने प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं. असा विशाल माईन रेडमार्कवर आहे. आता मात्र बघायला मिळतोय 7-16 अशा गुणफलकावर सामना रंगतोय. विशाल माईन स्वतःला पोहोचवण्याचा जर्सी क्रमांक 11 डिफेंडर आहेत. 2-2चा डिफेन्स आहे. मात्र मैत्री कडवई संघाकडून जर्सी क्रमांक 1 कित्येक मैदानावर आपण त्याला दमदार खेळ करताना बघत असतो. हॅलो बापू जागोस्ते कृपया व्यासपीठावर येण्याची कृपा करावी मंडळाची आपल्याला विनंती आहे. बापू जागोस्ते गणपत पातेरे कृपया या दोघांनी या व्यासपीठावर येण्याची कृपा करावी मंडळाची विनंती आहे आपल्याला. दोघांनी या. धन्यवाद पातेरे साहेब. दरम्यान जर्सी क्रमांक 5 मात्र या सामन्यासाठी पुन्हा एकदा पंचमनून कामकाज पाहताना आपण तटकरेसर सुगंध जाधव सर आणि वेळाधिकारी म्हणून कामकाज पाहताना आपले सगळे साळके सर आहेत. पंचांची सुंदर अशी पळी या मैदानावर अतिशय नेत्रदीपक कामगिरी बजावत असताना गुणरेखनाचं कामकाज पाहताना मला वाटतं प्रथमेश पातेरे, बाळू पातेरे, श्रवण पातेरे उत्कृष्ट अशी कामगिरी करताना या मैदानावर आपण पाहतोय. दखल करण्याचा प्रयत्न होता. गुण जातोय. दरम्यान तिसऱ्या चढाईचा इशारा दिला जातो. 16-9 गुणफलकावर सामना रंगतोय. तिसऱ्या चढाईमध्ये एखादा गुण घ्यावा लागेल आणि जर्सी क्रमांक 4 मैदानात येतोय. आता मात्र बघायचं मैदानात काय करतोय काय बिघडतोय दमदार खेळ वेगवेगळ्या आपण म्हणतो आणि पुन्हा एकदा एक गुण जातोय मैत्री कडवई संघासाठी. दरम्यान रेडमार्कवर येतोय जर्सी क्रमांक 1 महाराष्ट्राच्या लाल मातीतला मर्दानी खेळ. थोडीशी ताकद थोडंसं टेक्निक. सिंगल पॉइंट जातोय. जबरदस्त रनिंग टच केला होता. धावता स्पर्श होता आणि त्याला दाद देण्यासाठी जर्सी क्रमांक 5 मैदानात पुन्हा एकदा सज्ज असेल. दमदार असा खेळ दोन्ही संघांकडून बघायला मिळतोय. क्या बात है. ऑन फायर चढाई बघायला मिळतो. 2 गुणांचं योगदान. दरम्यान जिजाऊ माता देवरुख वर्सेस वाघजाई साडवली मुलींचा सामना असेल. दोन्ही संघांसाठी मंडळाच्या वतीने मित्रांनो दुसरा पुकार असेल.
मुलींच्या संघ मुलीनं साडीवर आहोत जसं बाहेर पुन्हा एकदा पंचांचा सरांनी सुरू होतो आता मात्र सुपर टाकायची नामी संधी जर या खेळाडू कुठला गेरबंद केला गेला याच्यावर जर उत्तर शोधलं गेलं तर 2 गुण मिळू शकतात बघायचं मैदानात काय घडतंय काय बिघडतंय दरम्यान 2-1 क्षेत्र सजवलं गेलं व्यवस्थित प्रथमेश कुलकर्णी सर या ठिकाणी उपस्थित आहेत मंडळाच्या वतीने विनंती असेल प्रथमेश कुलकर्णी सर आपण व्यासपीठावर येत आमचे मित्र प्रथमेश कुलकर्णी सर दरम्यान विशालमाई आता मात्र आपल्या विशालमाई चढाईने सर्वांचं लक्ष पुन्हा एकदा वेधून घेणार कारण 19-13 गुणफलकावर सामना सुरू आहे नाम मात्र 6 गुणांची आघाडी आहे गांगोबा माईनवाडी संघाकडे मात्र या उर्वरित वेळेमध्ये आघाडीमध्ये बिघाडी निर्माण करण्याचा प्रयत्न होणार मैत्री कडवई संघाकडून कारण दोन्ही संघांसाठी अतिशय महत्वाचा सामना आहे की जो मेगा फायनल फायनलकडे घेऊन जाणारा सामना आहे कोणताही धोका नाहीये 5 मिनिटं शेवटची 5 मिनिटं दोन्ही संघ लक्षात सुद्धा 19 गुण आहेत गांगोबा माईनवाडी आणि 13 गुण आहेत मैत्री कडवई दरम्यान सुपर टाकायची पुन्हा एकदा नामी संधी खास करून आजच्या या स्पर्धेसाठी आकर्षक आजच्या दिवसाकरिता आकर्षक चषक असेल प्रथम क्रमांकाच्या संघासाठी 4 कोंबड्या आणि दुसऱ्या क्रमांकाच्या संघासाठी 3 कोंबड्या वा आणि ते पुरस्कृत केले सचिन पाटेरे यांनी वा त्या बाबतीत दरम्यान एक जबरदस्त टाइमपास तंत्र ज्याला आपण म्हणतो की गुणांच्या आघाडी असताना निघायच्या पार करायची रेड बॅलेन्स करायची थोडंसं मागे सरसवायचं कबड्डी असा 28 सेकंदापर्यंत जपायचा तमाम कबड्डी रसिकांचं शब्द सोडण्याचे स्वागत करतो की संतोष कदम समालोचक या नात्याने आम्ही घेऊन जातो पुन्हा एकदा सामन्याच्या दिशेने इशारा दिला जातो प्रो कबड्डीच्या माध्यमातून अस्तित्वात आलेली तिसरी चढाई ज्याला आपण म्हणतो 2 दुष्फळ चढाई झाल्यानंतर चढाई पुन्हा शेवटची 4 मिनिटात एखादा गुण घ्यावा लागतो आणि आता शेटिंग ब्लॉकमध्ये आणि अशा स्वरूपाचं आक्रमण असताना पुन्हा एकदा गुण जातो वा बरोबर क्या बात आहे आता मात्र उजवा गोत्ररक्षक विशाल माईन सज्ज होतोय दोन्ही संघांसाठी अतिशय महत्वाचा सामना आहे दमदार अशी किक पेश केली जाते मैदानावर या ठिकाणी मात्र डावा गोत्ररक्षक करून थोडीशी चूक होते आणि एक गोल जातोय मैत्री कडवई संघासाठी मैत्री कडवई संघाच्या पाठीशी संघाचे कोच खऱ्या असेल मित्रांनो संघाच्या पाठीशी संघाचे कोच उभे असतात मैदानावर खेळत असतात ते संघाचे कोच खेळत असतात जसं बुद्धिबळामध्ये आपण त्याआधी पाहत असतो जसं कोचचा आदेश होत असतो तसंच मैदानावर खेळ होत असतो आणि या ठिकाणी मात्र पुन्हा एकदा दमदार खेळ करण्यासाठी सगळे विशाल माईल सलामीचा चढाई आणि बोनस बॉल दमदार कामगिरी म्हणावं लागेल 3 मिनिटं लास्ट ऑफ 3 मिनिट्स या ठिकाणी मात्र जबरदस्त स्ट्रगल सगळ्याच्या मैदानावरचा जबरदस्त स्ट्रगल बघायला मिळतो हो गया है आगाज किसकी होगी जिताज किसके हाथों में हो गया किसके सर पे जिसका ताज बघायचं मैदानात काय विशाल माई वन सेकंड रेडियम रेडमार्क विशाल माई मैत्री कडवई संघाच्या पाठीशी संघाचे कोच आदरणीय मिलिंद कळवईकर सर आहेत आदरणीय माहित चादर सर आहेत आणि या सामन्यासाठी पुन्हा एकदा पंचकडून कामकाज पाहताना अमर तटकरे सर समवेत सुरज जाधव सर संदेश पातरे सर या ठिकाणी आपण बाळू पातरे आहेत आमचं जबरदस्त असं पंच आहेत त्याच्यामध्ये प्रथमेश पातरे पंचांची सुंदर अशी खेळ या मैदानावर अतिशय मोठ्या कामगिरी सज्ज दरम्यान पुन्हा एकदा घेऊन जातो शेवटची 2 मिनिटे आणि रेडवर खरं पुन्हा एकदा विशाल आपल्या विशालमय कामगिरीने आपल्या संघाला नेहमीच चांगल्या प्रकारे उभारी देण्याचा त्याचा प्रयत्न असतो या सामन्यामध्ये देखील बघायचं चांगल्या प्रकारे खेळ होतो प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य घडवणारे काही सामने असतात काही सामने असतात थोडेसे एकतर्फी सामने होतात मात्र या सामन्यामध्ये प्रेक्षकांना एक रंगत येते पहिल्या क्षणापासूनच अतिशय सामना प्रेक्षकांना अपेक्षित असतो दरम्यान या आधीच्या चढाईमध्ये ज्याला जेरबंद केला गेला होता स्ट्रगल एक जबरदस्त मैदानावर आपण पाहिला होता तोच चढाई होतो बघायचा दमदार कामगिरी म्हणायला लागेल विशाल माईन दुसऱ्या चढाईचं आव्हान घेऊन मैदानात येतो चढाईसाठी सज्ज होतो बघायचं या आव्हानाला कशा प्रकारे सामोरं जातं हे आव्हान कशा प्रकारे स्वीकृत करतो विशाल माईन दमदार कामगिरी म्हणावं लागेल
लक्ष लड़कर नसीब बदल रहे सर वही की तकदीर बदल रहे कल क्या होगा क्या पता दोस्तों सिर्फ एक मिनट कल खुदा भी खुद अपनी तस्वीर बदल दे आप अपनी तस्वीरें बदलण्यासाठी सज्ज झालेले दोन्ही संघ शुभेच्छा काही क्षणांचा काय बाकी आहे आणि 24-20 अशा गुणफलकावर सामना येतोय संतोष पाटील सर आहेत माझ्या समोर या ठिकाणी मात्र तत्व द्यायला इशारा आहे या बरं क्या बात आहे एक गोल जातोय 24 अशा गुणफलकावर सामना येतोय दमदार खेळ म्हणावे लागेल महाराष्ट्राच्या लाल बाटीतल्या गर्दारी काळामध्ये हल्ले देतो होताना आपण पाहतो मैदानावर झटापट होतात काही शेवटच्या क्षणामध्ये पटापट बघायला मिळतात बघायचं पुन्हा एकदा कशा प्रकारे क्रमांक 5 बघायला आवडेल दरम्यान 2 गुणांचं योगदान देतोय आता मात्र त्याला दाद देण्यासाठी पुन्हा एकदा जास्त क्रमांक 10 मैदानात येतो शुभेच्छा काही निर्णायक क्षण असतील 21-26 असा गुणफलकावर सामना सुरू आहे दमदार असा खेळ प्रेक्षकांना बघायला मिळतो बघा छोट्यावर हात तरी जा म्हणाला सामन्याची